बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथे 28 ऑक्टोबरपासून ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांनी पुन्हा तिसऱ्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे। उपोषणाचा 6वा दिवस चालू असताना देखील शासन, प्रशासन तसेच राजकीय मंडळी यांनी कोणत्याही प्रकारे या उपोषणाची दखल घेत अद्याप कोणतीच कार्यवाही केलेली नाही। दरम्यान उपोषणकर्ते ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांची शारीरिक प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे। जसजशी उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडत आहे तसतसं बंजारा समाज अधिक संतप्त आणि आक्रमक होत चालला आहे। याच पार्श्वभूमीवर आज राजगड तांडा येथे बंजारा समाजाने भर पावसात राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। या रास्ता रोको आंदोलनामध्ये समाजाच्या अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले। यावेळी गोर बंजारा, जोगी बंजारा, ढाल्या बंजारा, धाडी बंजारा, लभायर बंजारा तसेच इतर पोटजातीच्या मान्यवरांनी आपली उपस्थिती या रास्ता रोको आंदोलनात दर्शवली होती। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी किनवट पोलीस स्टेशनचे फौजदार यांनी कडा बंदोबस्त देखील ठेवलेला होता। परंतु याच बंदोबस्तामध्ये असलेल्या एका पोलीस अंमलदाराने प्रवासी आणि आंदोलक यांच्यामध्ये भांडणे लावून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे। सदर पोलीस अंमलदाराने आंदोलनादरम्यान बंदोबस्त देण्याऐवजी बंजारा समाजाच्या मान्यवरांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला असता संतप्त झालेल्या बंजारा समाजाने त्या पोलीस अंमलदाराचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे। नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अशा जातीवादी पोलीस अंमलदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी सकल बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यातील राजगड फाटा आणि सारखणी येथे बंजारा समाजाचे 2 करून 3 वेळा उपोषण करून त्यांच्या प्रशासन दखल न घेतल्यामुळे राजगड फाटा येथे सकल बंजारा समाज रास्ता रोको आंदोलन करण्यात आला होता। आणि या प्रमुख मागणीसाठी आपल्यासोबत आहे अमोल आणि सर, आपण जे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्याची आपली प्रमुख मागणी काय आहे? सर पहा, जवळपास 3 वेळेस आमचे उपोषणकर्ते प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण हे बसलेले आहेत। हे बसलेले असताना पहिल्यांदा त्यांना अतुल सावे हे यांनी मंत्रिमंडळासोबत बैठक करून देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या तत्वावर त्यांनी उपोषण होतं। परत दुसऱ्यांदा आपल्या नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर यांनी सुद्धा मंत्रिमंडळासोबत तुमची बैठक होईल आणि तुमच्या मागण्या त्याहीसोबत त्या ठिकाणी मांडा असं आश्वासन देऊन त्यांनी उपोषण ठेवलं। यावेळेस पण आता तिसऱ्या 2 वेळेस या मागण्यासाठी बसवलं असताना ती मागणी त्यांनी पाळली नाहीत। प्रत्येक वेळेस दगाफटका आमच्यासोबत झालेला आहे। हा दगाफटका आता होऊ नये म्हणून तिसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत। परत दगाफटकाना होत दिसत नाही। या ठिकाणचा महसूल प्रशासन हा निगरगट्ट गेंड्याची कातडी घालल्याप्रमाणे या ठिकाणी वावरत आहेत। आजपर्यंत उपोषणाचा 6वा दिवस आहे। 6व्या दिवशी सुद्धा त्यांची दखल घेत नाहीत। आम्हाला माहीत आहे की तहसीलदार, कलेक्टर, SDM हे आम्हाला आरक्षण देणार नाहीत, पण आमची मागणी आहे की त्यांच्या मार्फत इथलचे मायबाप आमचे ते आहेत, पण ते दखल घ्यायला सुद्धा तयार नाहीत। आता आम्ही काल उमरी या ठिकाणी रस्ता रोको झाला, त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणचा नायब तहसीलदार यांना निषेध करून आम्ही त्यांना निवेदन दिले नाहीत, उलट आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहे। आज पण त्यांनी आमची दखल घेतली नाहीत। आजपर्यंत आम्ही त्यांचे निषेध केलेले आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये हा परत होणार नाही। आमचं संयमाचं बांध तुटल्यावर येणाऱ्या काळामध्ये हा आंदोलन अतिशय उग्र होतील, याचं आवर्जून दखल या प्रशासनाने घ्यावी। आणि त्याचबरोबर आपल्या आंदोलनकर्ते आपल्यासोबत नवीन जाधव सर आहे। सर, आपली प्रमुख मागणी काय आहे रास्ता रोको आंदोलन? ST आरक्षणमध्ये या प्रकारामध्ये लवकरात लवकर शासनाने आमची दखल घेतली पाहिजे आणि उपोषणकर्ता जे सतत 6वा दिवस चालू आहे यांना तहसीलदार मॅडम व SDM कार्यालयातून SDM साहेब येऊन भेट द्यावी। बंजारा समाजाचे काही महाराज आहे। सर, आपली काय मागणी आहे? आमची मागणी आहे हा बंजारा समाज ST मध्ये लागू करावा। हे आजच नाही, आज 6 दिवसापासून आज तिथं सारखानी इथं उपोषण बसलेलं आहे, पण त्याच्या अगोदर सुद्धा निराळाला पण बसला होता। त्या आंदोलनामध्ये पण मी गेलो होतो। आज 11:30 वाजता रात्रीच्या त्या आंदोलनाचं तिथं पण भेट नाही दिले। पुन्हा परत आजपर्यंत सारखणीला 6 दिवस असता येईल सुद्धा आज तिथं प्रशासन दखल नाही घेत आहे। आणि त्याचबरोबर आपल्या आज या रास्ता रोको आंदोलनामध्ये किनवट माहूर तालुक्याचे अग्रेसर नेते आपल्यासोबत आहे जाधव सर। सर, आपली ज्या रास्ता रोकोची मागणी आहे, आपली काय मागणी होती आणि शासन जर आपली मागणी पूर्ण न केल्यास आपलं समोरचं पाऊल काय असणार आहे? बघा, जे आरक्षणाची मागणी आहे हे आजची मागणी नाही आहे। परत मी शासनाला सांगतो, आणि जे आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, आज महाराष्ट्रामध्ये अनेक जाग्यावर, अनेक ठिकाणावर, जालना असो, हिंगोली असो, परभणी असो,
नांदेड असो, तिथे आमच्या समाजाचे काही युवक उपोषणाला बसलेले आहेत. जर शासन उपोषणाला 6-6 दिवस उपाशी राहून त्याच्याकडे जर दुर्लक्ष करत असेल, त्यासाठी त्यांना ताबडतोब शासनाचा एकही पदाधिकारी भेटला नाही. पदाधिकाऱ्याने त्यांचं उपोषण उठवावं, त्यांचा जीव वाचवावं, यासाठी प्रथमतः हा रास्ता रोको आंदोलन आहे. आणि पुढची दिशा या महाराष्ट्रामध्ये, संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या संबंध भारतामध्ये 12 कोटी समाज आहे. पुढची दिशा आमची मुंबईला विधान भवनावर, या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयावर आमची धडक राहणार आहे. त्याच्या अगोदर बंजारा समाजाला आरक्षण देऊन टाकावं. 5 निकष जे आहे हा बंजारा समाज पूर्ण करतो. तेलंगणाच्या धर्तीवर ज्या पद्धतीने भाष्यरत्न प्रांतच्या याच्या आधारावर मराठवाड्याची स्थापना झाली, त्यावेळेस आमचं आरक्षण हिसकावून घेतलं. तोच आरक्षण आम्हाला ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण दिलं, त्याच धर्तीवर हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी ताबडतोब आरक्षण देण्याचं काम शासनानं करावं. नाही केल्यास या महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन होईल. महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण मुंबई नव्हे तर महाराष्ट्र जाम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेले आहे. बस या प्रसंगी एवढंच तुम्हाला सांगू. आणि आता बंजारा समाज आक्रमक झाला असून आता उद्याच्या याचा रेल्वे रोको आंदोलन होणार आहे. आणि शासनाने जर बंजारा समाजाची मागणी पूर्ण केल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आंदोलन करणं असे बंजारा समाजाचे कार्यकर्ते असे इशारा दिले. कॅमेरामॅन स्वप्नील पवार के साथ NTV न्यूज मराठी, नांदेड.